या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्व अंगीकृत रुग्णालयांनी पारदर्शकपणे काम करावं, तक्रारींचं वेळेत निवारण करावं आणि नागरिकांचा या योजनेवरील विश्वास वाढवावा असं आवाहन केलं। जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा तक्रार निवारण आणि संनियंत्रण समितीची बैठक पार पडली, जिथं योजनेच्या अंमलबजावणीबाबत चर्चा झाली। जिल्हाधिकाऱ्यांनी मागील 3 महिन्यात आलेल्या तक्रारींचा आढावा घेतला। तसंच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पुढील 7 दिवसात जिल्ह्यातील 114 अंगीकृत रुग्णालयांच्या दर्शनी भागात तक्रार निवारण सूचना फलक लावण्याचे आदेश दिले। याशिवाय 70 वर्षे आणि त्यावरील रुग्णांसाठी वंदन कार्ड मोहीम राबवण्याचेही निर्देश दिले। केंद्र आणि राज्य शासनाच्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या अंतर्गत लाभार्थ्यांना दरवर्षी 5 लाखांपर्यंतचं आरोग्य संरक्षण मिळतं। यामध्ये 34 विशेषज्ञ सेवांखाली 1356 उपचार पॅकेजेस आणि 262 शस्त्रक्रियेनंतरच्या पाठपुरावा सेवा उपलब्ध आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा दौऱ्यावर होते। सकाळी त्यांचं लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टरनं आगमन झाल्यानंतर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादीचे नेते तौफिक शेख आदींनी त्यांचं स्वागत केलं। आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारपासून विधानसभेचे उपाध्यक्ष तथा सोलापूरचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे हे 3 दिवस सोलापूरच्या दौऱ्यावर असून शहरातील सर्व 26 प्रभागांमध्ये त्यांच्या भेटीगाठी, पदाधिकारी, कार्यकर्ता बैठक, विविध पक्षातील नेत्यांचा पक्षप्रवेश आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याचं सांगण्यात आलं। मर्याई चौकातील रेल्वे उड्डाण पुलाला 103 वर्षे पूर्ण झाल्यानं तो 14 डिसेंबर 2025 रोजी पाडण्यात येणार आहे। पूल पाडल्यामुळं त्या ठिकाणी होणारी रेल्वे वाहतूक बंद होणार असून रेल्वे प्रशासनानं मेगा ब्लॉकची तयारी केली आहे। 1922 मध्ये मंगळवेढ्यापासून पंढरपूर, कोल्हापूरसह अन्य शहरांना जोडण्यासाठी भैया चौकातील रेल्वे मार्गावर उड्डाण पूल बांधण्यात आला होता। हा पूल शहराच्या विकासाचा साक्षीदार आहे। 100 वर्षे पूर्ण झालेल्या या पुलाला वाहतुकीसाठी धोकादायक मानत प्रशासनानं तो जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला। पूल पाडण्यासाठी प्रशासकीय उच्चस्तरीय मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली असून मंजुरीही मिळाली आहे। आधुनिक हायड्रोलिक ब्रेकर, कॉन्क्रीट क्रशर आणि कटिंग मशीनच्या मदतीनं हा पूल कमी वेळात पाडला जाणार आहे। शहर आणि दमाणीनगरसह मर्याई चौकाला हा ब्रिटिशकालीन पूल जोडलेला आहे। शंभरी नदीच्या वर हा पूल वाहतुकीसाठी खुला होता, मात्र अलीकडे जड वाहतुकीसाठी प्रशासनानं तो बंद केला। पाडकामासाठी तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रियाही पूर्ण केल्या आहेत। 14 डिसेंबर रोजी प्रवास करण्यापूर्वी त्यांच्या गाडीची स्थिती नक्की तपासून घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, शहर उपाध्यक्षा साधना संगवे, मोहन डांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली जैन प्रकोष्ठ भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर अध्यक्ष अनिल जमगे यांनी 3 मतदारसंघातील ही कार्यकारिणी जाहीर केली। शहर उत्तर अध्यक्ष इंदरमल जैन, उपाध्यक्ष रवींद्र कटके, सचिव अभय सुराणा, कार्यकारिणी सदस्य नंदकुमार कंगळे, शीतल जैन, सागर शिरसाट, सीमा भंडारी, कविता भस्मे, चेतन सुराणा, मंगल पांढरे। शहर मध्य अध्यक्ष महेश भंडारी, सुहास कोठारी, सुहास छंचुरे, उपाध्यक्ष मिलिंद मेहत्रे, संजय भन्साळी, अमित कवाड जैन, विजय डाकलिया। शहर दक्षिण अध्यक्ष अभिनंदन अगरथडे, उपाध्यक्ष कोमल पाचोरे, सचिव अशोक भालेराव, कार्यकारिणी सदस्य सचिन जुनवणे, माया पाटील, चित्रा जमगे, पंकजा पंडित। भारतीय जैन संघटना, राउंड टेबल इंडिया, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय आणि डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय महेंद्रभाई शहा आणि अमेरिकेचे स्वर्गीय पद्मश्री डॉक्टर शरद कुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ
5 आणि 6 डिसेंबर रोजी मोफत प्लॅस्टिक सर्जरी शिबिराचं आयोजन श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल इथं केलं आहे। या शिबिरात अमेरिकेचे डॉक्टर राज लाला आणि त्यांची टीम सुमारे 300 रुग्णांवर शस्त्रक्रिया करणार असून याची पत्रकार परिषद डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडली। यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर, डॉक्टर अमित बसनवार, डॉक्टर सचिन जाधव, डॉक्टर सचिन स्वामी, संघटनेचे केतन शहा, श्याम पाटील, संतोष बंब, अभिनंदन विभूते, राऊंड टेबलचे आशिष तापडिया, अभिषेक झंवर, तरंग शहा, संतोष, निशा गांधी, प्रवीणा सोलंकी, पल्लवी मेहता, अशोक भालेराव आदींची उपस्थिती होती। गोरज मुहूर्तावरची लगबग, मंगलवाद्यांचे सूर आणि अनुपम्य असा सोहळा, याची देही याची डोळा पाहण्यासाठी जमलेले हजारो भराडी अशा वातावरणात बुधवारी स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे 26 जोडप्यांचा मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा अत्यंत आनंदी वातावरणात पार पडला। लिंगराज वल्ल्याळ मैदानावर झालेल्या या सामुदायिक विवाह सोहळ्याला पालकमंत्री जयकुमार गोरे, संयोजक आमदार देवेंद्र कोठे, पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांची प्रमुख उपस्थिती होती। या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस, सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या। ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर। संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509।